धम्मामकाना नितम्भकराभ्यां धृतयेन तस्मात् विधातुर्वसते धृतुनाभिकोश परब्रह्मलिङ्गं भजे पारङ्गं स्फुरत्कस्तुबालं हृतं कण्ठदेशे श्रियाजिष्टकेयोरकं श्रीनिवासं शिवं शान्तमिडं वरं लोकपालं परब्रह्मलिङ्गं भजे पारङ्गम् अजं रुक्मिणी प्राणसञ्जीवनन्तं परं धाम कैवल्यमेकं तुरीयं प्रसन्नप्रपन्नार्तिहं देवदेवं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या ज्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कलावद्य जीव धरार्थ अवतारम कलाकांकतेजोधिकामदिवक्त्रम कला निश्चवादात्मनोदार दक्षम समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेव ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी जिही आणले हर हर ब्रह्मदेवा स्वरूपी मिळविले योग्या चांग देवा
जी केली ऐसी अवतार लीला नमस्कार माझा मुक्ताई मा बोलिला मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अध्यत्रिय जनने देवाची आता भिनव भागली वासनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमस्कार लिमे हे सर्वाद्या सर्वशक्ती जगत उद्धारा जगतपती साह्य भावे सत्वर गती या लेकरा कारणे हृदय सिंहासन करणी हृदय सिंहासन करणी सिंहासन करुण्या माझ्या भयस्वे गुरुराया गजानना स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती हेची विष्णूची महापूजा अनुभव नवदे तुझा प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवे करता निवडलेला भंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंदनीय जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज परमात्मा पदापर्यंत पोहोचण्यासाठी विविध प्रकारचे मार्ग सांगितले व मार्ग सांगणारा व या अभंगातून खरी पूजा कोणती आहे ती सांगतात विठ्ठल असे बांधून आले तुम्ही की सोयाबीनची सुडी कशी बांधतात करकरावर चौकून तिथं हवा बी जात नाही असे म्हणजे कानपट्टी बांधून रुमाल बांधून तोंड बांधून सगळेच कसे असे आले सेवा किन निमित्तान आहे हे सर्वांना श्रुतच आहे सालाबादाप्रमाणे याही वर्षी म्हणजे कितवं वर्षे 30वं वर्षे 30वं वर्ष आहे आणि अखंड हा सप्ताह चालत आलेला आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी ज्ञानेश्वरी पारायण व भागवत कथा भागवताचार्य शिवश्री महाराज शास्त्री आणि महाराज शेळके वृंदावन धाम त्याचप्रमाणे सुदर्शन महाराज इनामे पळसखेड दौलत वा गावातले नेतृत्व ज्ञानेश्वरी व्यासपीठ त्यांच्याकडे आहे त्याचप्रमाणे अशी या ठिकाणी अशी कीर्तन रूपी सेवा विठ्ठल तुकोबाराय म्हणतात खरी पूजा कोणती आहे कारण की मनुष्य जन्मामध्ये इतर कर्तव्यालाही परमात्मा प्राप्ती आहे तरी सुद्धा तुकोबाराय का म्हणतात तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखील अरे बाबा जीवनामध्ये जर जन्म घेतला माणसाने तर एकदा तरी काय विठोबाचे दर्शन झाले पाहिजे अहो महाराज विठोबाचं दर्शन म्हणजे सोपं नाही कारण की पहिले त्यासाठी जन्म घ्यावा लागेल काय नरदेह बिन फार दुर्लभ आहे दुर्लभम प्रेमे वेदाद्यवान न ग्रहीतुका मनुष्यतम मुमुक्षतम महापुरुष संशय पहिली गोष्ट दुर्लभ असेल म्हणजे काय आहे मनुष्य देह आहे मनुष्य देही मिळालाही तरी त्याला मुमुक्षत्व होणं हे दुर्लभ आहे मुमुक्षत्व झालं तरी सुद्धा त्याला मोक्ष होणं काय आहे अत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती विठ्ठल दुर्लभ मानुष्य देहो देहिनानुषण भुंगरा तत्रापि दुर्लभे मानले वैकुंठ प्रिय दर्शन काय आहे
नरदेह मिळणे फार काय आहे, कठीण आहे. त्याच्या प्राप्तीचा स्वभाव तो अभिप्राव अधिक दुर्गम. कारण की मेरुतुल्य पृथ्वी दिदल्या सुवर्ण न मिळेची एक क्षण नरदेह. काय आहे, न मिळेची एक क्षण नरदेह. पृथ्वी एवढं तुम्ही काय आहे दान केलं का हो बाबा, आता मरायला टेकले, काय मरायला टेकले आणि फक्त या ठिकाणी आता काय करा, फक्त सही करा आणि 10 मिनिटं अर्धी संपत्ती तुम्हाला 25 एकर, काय 25 एकर शेती तुम्हाला फक्त 2 मिनिटं येईल, उठवा, जागी करा आणि फक्त शेती काय करा, सही करा. नाही उठू शकत. मेरुतुल्य पृथ्वी जिदल्या सुवर्ण न मिळेचे क्षण नरदेव. काय पाप पुण्य जर समान असेल तरच माणसाला काय नरदेव भेटतो. पुण्य जास्त असेल तर माणसाला स्वर्ग भेटतो आणि पाप जास्त असेल तर माणसाला काय भेटतो, नरक भेटतो. म्हणून नाथ महाराजांनी म्हणजे भगवान परमात्म्याने 84 लक्ष योनी निर्माण केल्या. आणि नाथ महाराज आपल्या भागवतामध्ये सांगत असतात, म्हणतात निज माहितीने हाते पूर्वी तेने श्रीनंते केले बहुते शरीरे एकी केले भुचेरे एकी केले खेचेरे चेरे ते अचेरे बहुये. भगवान परमात्म्याने 84 लक्ष योनी निर्माण केल्या. त्यामध्ये हा नरदेह निर्माण केला. प्रत्येक नरदेहामध्ये काय आहे, आहार निद्रा भय मैथुंज, आहार निद्रा भय मैथुंज सर्व योनी समसमान परी मनुष्य देहीचे ज्ञान अधिक जाण सर्वशी. आहार निद्रा भय मैथुंज सामान्य तत् पशुभिनर नाम ज्ञानम ही तेशा अधिको ज्ञानीहीन पशुभी समान. काय आहे की त्या ठिकाणी काय भेटलं, त्या ठिकाणी ती ओवी कमी पडली. त्यामुळे नाथ महाराजांनी काय केलं, त्या ठिकाणी श्लोक टाकला. म्हणून याच देहामध्ये सर्व काही घडू शकते, इतर देहामध्ये घडू शकत नाही. काय याच देही भजन अगदी काय फेस प्रमाण आहे. काय आहे, एकदम बंदुकीच्या गोळीसारखं प्रमाण आहे. याची देही घडे देवाचे भजन अनेक ज्ञान नाही कोठे. हे प्रमाण कमी पडलं म्हणून त्या करता पुन्हा एक प्रमाण दिलेलं आहे माऊलींनी. याची देही याची डोळा भोग मुक्तीचा सोहळा. काय आहे, याची देही याची डोळा भोगो मुक्तीचा सोहळा. याची देही घडे देवाचे भजन अनेक ज्ञान नाही. कोणत्याच देहामध्ये नाही, याच देहामध्ये आहे. असं कुठं ऐकलं का तुम्ही 10-12 म्हशी आल्या आणि त्यांनी दिंडीला म्हणजे हरिपाठ केला बसून येऊन? असं कुठं ऐकलं का तुम्ही 10-15 म्हशी कीर्तनामध्ये येऊन बसल्या? म्हशी कीर्तनाला विठ्ठला विठ्ठला. म्हणून याच देहामध्ये सर्व काही घडू शकते, इतर देहामध्ये घडू शकत नाही. म्हणून
याच देहात काय पावला हा देह का कटाळी नाही न घडी उपाय तुम्हा आम्हाला हा नरदेह मिळाला. एक ब्राह्मण बा संध्या करत होते. त्यापूर्वी गावामध्ये काय झाली ती दौंडी झाली होती. ऐका हो ऐका, जो कोणी कावळा आणून देईन त्याला 1,00,000 रुपये अशी दौंडी झाली. आणि ब्राह्मण बा संध्या करत होते. संध्या करत असताना त्या ठिकाणी काय त्यांनी वरती हात असा केला आणि वरती हात केल्यानंतर त्यांच्या हातामध्ये काय लागला कावळा आला. अचानक कावळा आला आणि त्यांनी काय विचार केला तोच कावळा घेतला आणि आपल्या बगलामध्ये घातला आणि घातल्यानंतर दुसरा पकडण्याची आशा केली. काय दुसरा पकडण्याची आशा केली. दुसरा पकडण्याकरता गेले. जो बगलातला ठेवला होता तो काय केला उडून गेला. म्हणून तसा हा पावला हा देह का कटाळी नाही न घडी उपाय घडून आली. न घडणारे उपाय काय काय या ठिकाणी घडून आले. विठ्ठल म्हणून आपल्याला नरदेह पावला. भगवान परमात्म्याने आपल्याला डोळे दिले, नाक दिले, कान दिले, हातपाय दिले. काय हे दिले हात पाय पाय कान डोळे मुख बोलाया वचन जेने तू जोडसे नारायण पावनी ठाव नरदेह. काय आपल्याला हातपाय दिले भगवान परमात्म्याने. ते हातपाय कशा करता दिले? ते हातपाय कशा करता दिले तर पंढरपूरला जाण्याकरता दिले. ते हातपाय तीर्थयात्रे सुखी जाऊ वाचे विठ्ठल नाम घेऊ संता संगे सेवू. काय आहे संतांच्या संगतीमध्ये काय जायचंय तीर्थयात्रेला जायचंय. काय त्याच्यावर एक सुभाषितकार सांगून देत मस्त मंदिर बाबा तुम्ही सतसंगेन परमप्राप्य दुस्तरम तरतेची रात तस्मादती प्रयत्नेन सतसंगेन सतत. काय आहे संतांच्या संगतीत मध्ये गेल्यानंतर काय होतं संताची संगत लड्डूची पंगत आणि चोराची संगत खेटराची पंगत. संत संगतीने
थोर लाभ झाला. म्हणजे संताच्या संगतीत काय आहे? लाभ आहे. आहे लाभ काय आहे? एक जण आमच्या संघाला म्हणे, महाराज तुमच्या संघ मस्त दूध प्यायला भेटते हो. म्हणलं दूध प्यायला नाही भेटत, आळंदीले मधुकरी मागायला लागते, नंतर काय भेटते? दूध भेटते. म्हणून तरी सुद्धा संत महात्मे कसे आहे? संताच्या संगतीत काय आहे? लाभच आहे. म्हणून संत संगतीने आपल्याला हा देह मिळाला. आणि देह मिळाला तर कसा मिळाला? काय? जव हे सकळ सिद्ध आहे, जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाहे. काय आहे? जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाहे, तव तू आपुले सोहित पाहे, तीर्थयात्रा जाय जोवरी काळ असे दूर ठेव. काय आहे? जव हे सगळं सिद्ध आहे, हात चालावया पाहे, तव तू आपले सोहित पाहे, तीर्थयात्रा जायसाठी काय चुकू नको. म्हणून जोपर्यंत हा देह आहे तोपर्यंत काय आहे? वारकरी व्हायचंय. वारकरी होऊन पंढरपूरला जायचं. पंढरपूरला देव पाहायचा आहे. काय आहे? होय 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 वारकरी, टाळ्या वाजवा वाटत नाही वाटत तुम्हाला? वाव, टाळ्या वाजवा वाटत नाही? अरे काय टाळ्या वाजवा? किती जबरदस्त चाल झाली. हा होय होय वारकरी, पाहे पाहे रे पंढरी. वारकरी म्हणून काय करायचं? हे पंढरपूर पाहायचंय. म्हणून वारकरी कशा चाली म्हणायच्या? चांगल्या चांगल्या चाली म्हणायच्या. काय? काहीच लोक कोणत्या पण चाली म्हणतात दिंडीत. कारण गजानन महाराजाला आमच्या गावची दिंडी जाते. कोणतं गाणं म्हणतात? कोणतं बी जे येईल मनात ते म्हणतात. अरे अरे विठोबा तुझ्यात माझं मन, घेतला मोबाईल तुलता करते फोन. हा? तुझी रे मला आठवणली म्हणून देते मिस कॉल रे. म्हणलं हिला आता विठोबाचा नंबरही मिळाला असेल, परंतु मग हिच्या मोबाईल मध्ये बॅलन्स कुठून आलं? तिचा विठोबाचा नंबर बी मिळाला कसा? त्या विठोबाला मिस कॉल बी कशी देऊ राहिली? आणि तिचं बरे आठवण येऊ राहिली. म्हणजे दिंडीत पण कसे चांगले चांगले म्हणजे काय गाथा म्हणायचं आहे, माथ्यातलं नाही म्हणायचं. आपण काय करतो? माथ्यातलं म्हणतो. कोरोना जाऊ दे माय, माया पोऱ्याच लगन होऊ देव माय. काय हे गाणे का दिंडीतले आहे का? भजन ते मंगळवाणी नरक झाले चुकेला, नरक झाले चुकेला, नरक झाले चुकेला. भजन ते ओंगळवाणी. येडवाकड भजन नाही म्हणायला पाहिजे. लावणी मृदंग देव ब्रह्मरस आवडीने. काय? लावणी मृदंग श्रुती टाळ घोष सेव ब्रह्मरस आवडीने. आवडीने काय करायचंय? भगवंताचं नामस्मरण करायचंय. आवडीने काय करायचंय? पंढरपूरला जायचं आहे. आवडीनं सर्व काय. काही लोकांना देवच मान्य नाही. काही हिंदू लोकांना देवच मान्य नाही. ही आपल्या एक धर्माची काय आहे? शोकांतिक आहे. म्हणून काही लोक म्हणतात की महाराज
मांजर आडवी गेली तर काम होत नाही. काय? मांजर आडवी गेली तर काम होत नाही. 100 मांजरी आडव्या जाऊ द्या, काम होईल. परंतु एक माणूस जर आडवा गेला तर सप्ताह होत नाही महाराज. काय आहे? मांजरीपेक्षा बेकार अवलाद आहे बघा. म्हणून माणसाला चांगला माणूस होण्याची काय आहे? गरज आहे. चांगला माणूस होण्याची काय आहे? गरज आहे. ये जरूरी नहीं कि हर रोज इंसान मंदिर जाए. काय? ये जरूरी नहीं कि हर रोज इंसान मंदिर जाए. इंसान जहां जाए वहां मंदिर बन जाए. काय आहे? जिथं माणूस जाईल तिथं काय माणसाचं वातावरण निर्माण झालं पाहिजे. असं माणसानं काय कर्म केलं पाहिजे. असं कर्म कोण केलं? कालच त्यांची काय होऊन गेली? जयंती होऊन गेली.
एकदा कडक टाळ्या उद्या. बस तुमचा गळा पसंत बरं खरखर होईल तुमचा गळा त्याच्यात ठेवा काही. अमोल महाराजांनी या गाण्यासाठी 200 रुपये दिले. आता त्यांनी माझ्या कानात सांगितलं. क्या बात, क्या बात. टाळ्या वाजवायच्या त्यांच्या. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी हे असं काय हे चांगल्या केलेल्या कर्माची पावती आहे बघा. देवी देवतांचे अब्जावती मंदिर आहेत. देवी देवतांचे अब्जावती मंदिर आहेत. परंतु माझ्या शिवाजीचं छत्रपती शिवाजीचं एकही मंदिर नसताना प्रत्येकाच्या हृदयामध्ये त्यांचं मंदिर आहे. हेच काय आहे. माझ्या जिजाऊचे पुण्य आहे, कशी आली आमचे सरपंच तिकून काय करू राहिले माहिती का? कडक महाराज. म्हणून महाराज खरंच अशी लय लोक पाहिले मी, पण असे लोक नाही पाहिले बा. नाही नाही म्हणजे चांगले आहे बरं बाबा. कळस खेड मधून लांब झाले म्हणजे आता तिथून फाट्याहून चांदई, चांदई संभाजीनगर, मग फाटा तिथं मधात, मग गई. तोपर्यंत कसं आहे विठ्ठला. हो म्हणून काय आहे छत्रपती शिवाजी महाराज राजे अनेक झाले. काय आहे राजे अनेक झाले, परंतु रक्ताचा अभिषेक करणारे फक्त एक शिवाजी महाराज होऊन गेले. काय आहे एक छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले, इतर नाही. काय आहे राजे अनेक झाले, राजे अनेक झाले, परंतु स्त्रीला सोडणारे फक्त एकच होऊन गेले राजे, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. म्हणून दादांनो ही काय आहे केलेल्या कर्माची पावती आहे. म्हणून माणसानं काय आहे उत्तम होऊन मेलं पाहिजे, कीर्ती माग ठेवली पाहिजेत माणसाने. काय हे उत्तमची उरे कीर्ती मागे. तुका म्हणे एका मरणीची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. उत्तम रूपाने मरा, उत्तम नावाने मरा. खऱ्या अर्थाने यातच काय आहे सर्व पुण्य आहे. विठ्ठल. म्हणून कालच आपली काय आहे शिवजयंती होऊन गेली. म्हणून आज हा थोडसाच म्हणजे विषय थोडा फार हाताळला. छत्रपती शिवाजी महाराजांवर 2 तास बोलले. 2 तासही काय 7 समुंदर की मस्ती करू, लिखनी सब वनराय, सब धरती को कागज करू. काय आहे छत्रपतीचं गुण लिहिल्या जाऊ शकत नाही. काय आहे लेखणीसारखी हे पर्वत आहे ना, समुद्राची शाही केली तरी सुद्धा काय आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं काय आहे की गुण हे लिहिल्या जाऊ शकत नाही. विठ्ठल विठ्ठल. म्हणून दादा मी तुम्हाला एकच सांगून जाईन. काय सांगून जाईन? आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा. काय आहे आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नाही. अभंगाच्या बाहेर गेलो नाही. विषय झालेला होता की होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी. म्हणून पंढरीला जाऊन काय करायचंय तो भगवान परमात्मा आपलासा करून घ्यायचा आहे. आपुला तो एक
तो भगवान परमात्मा आपलासा केल्यानंतर सर्व जीवनामधलं दुःख काय होईल, सर्व पळून जाईल. म्हणून काय होईल, श्रम आपले सगळे जातील. काय होईल, जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे. म्हणून दुःखाचं काय होईल, सुख होईल. एवढं भगवान परमात्म्याच्या नामामध्ये काय आहे, ताकद आहे. म्हणून का हो महाराज, पूजा करायची म्हणजे कशी पूजा करायची, षोडशोपचार शतशोपचार हो, पूजा तशी नाही करायची. काय आहे त्याच्यासाठी काही मार्ग दाखवले, काय त्याच्यासाठी काही मार्ग आहे का, तर त्याच्यासाठी मार्ग काय आहे, तर गजानन महाराजांच्या विजय ग्रंथामध्ये अध्याय क्रमांक 13 आणि 137 क्रमांकाची ओळी पहा. काय ते तत्व जाणावया कारण, मार्ग कथिले आहेत तीन, कर्म भक्ती योगा म्हणून शास्त्राकारणी शास्त्रात. काय आहे ते तत्व जाणावया कारण, मार्ग कथिले आहेत तीन, कर्म भक्ती योगा म्हणून शास्त्राकारणी शास्त्रात. शास्त्रात किती आहे अहो महाराज, कोणी म्हणतं की बुवा हे आताच आहे 100 वर्षाच्या अगोदरचं, परंतु याच्या पुढचं काही आहे का, हो याच्या पुढचं काय आहे, याच्या अगोदरचं काय आहे, श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम आचरणम वंदनम दास्य सख्य आत्मनिवेदनम. काय आहे श्रवण भक्ती कुणी केली, राजा परीक्षितीने केली. काय आहे, राजा परीक्षितीने केली. राजा परीक्षितीने ज्या वेळेस पांडवांचं विभाजन झालं आणि पांडवांचं विभाजन झाल्यावर त्या ठिकाणी यांना खांडवप्रस्थ देण्यात आलं आणि यांना कौरवांना काय दिला, हस्तिनापुराला वाटणी केली. आणि वाटणी केल्यानंतर परंतु भगवंताच्या मनात काय होतं की सर्व श्रेय कोणाला द्यायचं, पांडवांना द्यायचं. पांडवांनी भरपूर दुःख भोगलं, हो भरपूर दुःख भोगलं. पाहती पांडव अखंड वनवास. काय पाहती पांडव अखंड वनवासी, परी त्या देवासी आठविती. काय आहे, पांडवांनी भरपूर दुःख भोगलं. पांडवांनी भरपूर दुःख भोगून भरपूर त्रस्त झाले. म्हणून भगवंताला काय आहे, परी त्या देवासी आठविती. भगवान परमात्म्याचं त्यांनी नाव सोडलं नाही. म्हणून भगवान परमात्म्याने काय ठरवलं, द्वारकेचा राणा पांडवा, आहे द्वारकेचा राणा पांडवा घरी. म्हणून द्वारकेतला जो हे आहे भगवान परमात्मा काय आहे, पांडवाच्या इथे येऊन राहिले. म्हणजे एवढा काय आहे, पांडवांचा अधिकार आहे. म्हणून त्या ठिकाणी भगवंताने सांगितलं की हे श्रेय तुम्हाला द्यायचं आणि तुमची ताकद वाढवायची आहे. मग त्याच्यासाठी काय केलं भगवान परमात्म्याने, जरासंध नावाच्या राक्षसाने काय आहे की जरासंध नावाच्या राक्षसाने अगदी 95 राज्य काय कैद केलेले आहेत आणि त्या राज्यांना जर सोडवलं तर हे 95 जे राज्य आहे ते कोणाचे देतील, युधिष्ठिराचे येतील. आणि त्यांनी अश्वमेध यज्ञाचं ठरवलं. आणि त्या ठिकाणी परंतु पण यांना मारायचं कसं, जरासंध असा होता की त्याला जरा नावाच्या राक्षसापासून तो काय होता, तयार झालेला होता. आणि तयार झालेला होता आणि जराने त्याला मंत्र विधी करून त्याला चिपकवलेलं होतं. आणि म्हणून तो त्याचं नाव जरासंध असं पडलं. जरा राक्षसीपासून उत्पन्न झाला म्हणून काय त्याला नाव ठेवलं पडलं, जरासंध. आणि जरासंधाला नाव ठेवलं. आणि त्या ठिकाणी भगवान परमात्मा काय होते, चतुर होते. म्हणी गड्या, तुम्हाला जर सम्राट व्हायचा असेल तर तुम्हाला जरासंधाला मारावं लागेल. मग त्याचा उपाय जरासंध असा आहे की त्याच्या समोर जर गेलं तर तुमची अर्धी ताकद काय आहे, जरासंधाला जाते. काय जाते, अर्धी ताकद तुमची जरासंधाला जाते. तुम्ही त्याला मारू शकत नाही, कारण की तो भगवंताचा म्हणजे भगवान शंकराचा कोण आहे, तो भक्त आहे. असं केल्यानंतर
त्या ठिकाणी भगवान परमात्मा सर्व काय आहे मधले मार्ग जे असतील माहीत, फक्त ते कोणाला माहिती आहे? भगवान श्रीकृष्णालाच माहिती. आणि गेले तिघ जण गेल्यानंतर एका ठिकाणी बसले आणि एका ठिकाणी बसल्यानंतर त्याचा विधी होता की जो सकाळी येईल त्याला काय परत लावायचं नाही, त्याला काही ना काही द्यायचं, जे मागेल ते द्यायचं. आणि आले मागण्याकरता आले, ब्राह्मणाचा वेश घेऊन गेले. ब्राह्मणाचा वेश घेऊन गेल्यानंतर त्या ठिकाणी सांगू लागले की जरासंध विचारू लागला तुम्हाला काय पाहिजे. त्यावेळेस कृष्ण म्हणू लागले की हे बघा माझ्या संग जे दोघ जण येले यांना काय आहे मौन व्रत आहे आणि यांचं मौन केव्हा सुटणार आहे रात्रीच्या 12 वाजता. त्यावेळेस जरासंध म्हणू लागले की ठीक आहे मी रात्रीच्या 12 वाजता स्वतः काय आहे त्या ठिकाणी येईल. आणि त्यांना स्वतः विचारेल. रात्रीचे 12 झाले आणि रात्रीचे 12 झाल्यानंतर जरासंध विचारू लागला की काय इच्छा आहे बा तुमची. त्यावेळेस पांडवांनी त्यांनी सांगितलं की आमच्या तिघांपैकी कोणा संग बी तू काय कर युद्ध म्हणजे मल्ल युद्ध कर, द्वंद्व युद्ध म्हणजे दोघायचंच. त्यावेळेस तो हसू लागला की बा तुम्ही बोलू कोणाशी राहिले, जो सर्व संपन्न आहे अशाशी, जो काय आहे सर्वांशी संपन्न आहे ताकदवर आहे, तुम्ही अशा संग बोलू राहिले. त्यावेळेस त्या ठिकाणी त्यांनी काय केलं की ठीक आहे भीमदादांनी त्यांना निवडलं. दोघांचं काय झालं त्या ठिकाणी युद्ध सुरू झालं. युद्ध सुरू झाल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी फाडलं आणि फाडल्यानंतर त्या ठिकाणी जरासंधाचा काय झाला वध झाला. वध होऊन काय झालं, वध झाल्यानंतर त्या ठिकाणी विठ्ठल म्हणून वध झाला. आणि वध झाल्यानंतर त्याच्या जरासंधाच्या डोक्यात जो होता काय मुकुट होता, तो मुकुट काय घेतला याला आवडला होता भीमाला. भीमाला सांगत होतं देवाला की अरे मुकुट घेऊन कोणाची आणि चोट्याचं तर मुळीच खाऊन काय आहे अजिबात मुळीच खाऊन चोरुनी माणसानं काय आहे चोरी करूनी, कोणी शेंगा चोरतो, कोणी काही चोरतं, कोणी काही चोरतं, जाता आपल्या वावरात आणि लोकांच्या दुसऱ्या शेंगा तोडतो. आणि शेंगा तोडतं दुसऱ्याने जर विचारलं कुठून आणल्या शेंगा, तुला काय वाटलं का सोपं आहे का महाराज, माझ्या वावरातून आणलेले शेंगा म्हणजे चोरत चोरण त्याच्यावर शिरजोर. अरे बापा रे तसं माणसानं काय आहे भगवंताने सांगितलं याचा मुकुट घेऊ नको, याचा मुकुट काय आहे पुढच्या पिढीला खराब होईल. म्हणून माणसानं कोणाचं धन घेऊ नये. कोणाचं जर धन घेतलं तर पुढची पिढी कशी निघते माहितीये का, पुढची पिढीचा कुळाचा नाश होतो. म्हणून कोणी म्हणतात आपल्याकडे म्हणतात तिकडं की पुढीत धन घेऊन ते काय आहे संतती देत नसतं, म्हणजे सुख शांतता देत नाही. म्हणून धन कसं आहे तसंच भगवंताने काय सांगितलं त्या ठिकाणी की घेऊ नको. त्याने काय केलं घेतलं आणि घेतल्यानंतर आणि घेतला आणि आपल्या खजानात ठेवून दिला. आणि खजानात ठेवल्यानंतर त्या ठिकाणी राजा परीक्षितीने काय केलं, खजाना उघडला एक दिवशी. आणि खजाना उघडल्यानंतर तो त्याला मुकुट दिसला, मुकुट घातला डोक्यात. आणि मुकुट घातल्यानंतर तो काय गेला शिकारीला गेला. आणि शिकारीला गेल्यानंतर त्या ठिकाणी शिकार काही सापडली नाही. शिकार न सापडल्यामुळे कधी करायची सवय नाही, कधी काहीच नाही. मग यांनी काय केलं, शिकार काही झाले नाही, यांना वाईट वाटलं. यांनी काय केलं, साप उचलला, त्या ऋषीला पाणी मागलं, पाणी द्या बा मले. पाणी काही दिलं नाही. मग याला राग आला आणि रागाच्या भरात काय केलं, साप घेतला गळ्यात गुंडाळला आणि गळ्यात गुंडाळल्यानंतर घरी निघून गेला. मुकुट काढला, मुकुट काढल्यानंतर पश्चाताप झाला रे मी संताला असं करायला नव्हतं पाहिजे, महाराजांना छेडायला नाही पाहिजे. निघले का बगळे कुठे सप्ता, कशाला म्हणायचं काय कोणाचा अंत करून दुखून माणसानं काय बोललं पाहिजे. साच आणि मवाळ मिथले जैसे रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. बोललं पाहिजे माणसाला, कसं बोललं पाहिजे, साच आणि मवाळ. म्हणजे माणसाला असं जर बोललं तर निश्चित काय होतो माणसाचा मथुरावाणी
जे बोले जेने विठ्ठल डोले मुखी अमृताची वाणी देह किती प्रमाण दिले माहिती का? 4 प्रमाण दिले. आता एकाच याच्यावर एका शब्दावर शब्दा परत प्रमाण इथं काय आहे? पाठा कमी आणि ताठा. काही लोकांना असे पाठा कमी राहतो ताठात जास्त राहतो. म्हणून माणसाचं असं नसलं पाहिजे. म्हणून मुखी काय आहे? अमृताची वाणी बसले पाहिजे. मुखी दुसऱ्याला काय आहे? चांगलं बोललं पाहिजे. म्हणून काय चालू होतं आपलं कीर्तन. तुला कशाला आणलं रे इथं? जेवायला आणलं का टप्पू? मस्त मिरच्याची भाजी खाल्ली, शिरा खाल्ला, गुळ खाल्ला, भात खाल्ला. तेथे कशी तर दिल्या अन्न होय कोटी कुळाचे उद्धरण ऐसे मैमान या तीर्थाचे धन्य धन्य पांडुरंग. म्हणून आज सुंदर प्रकारची अशी पंगत झाली. काय करू भाऊची सुंदर पंगत होती. म्हणून एक शीत जर काय म्हणून तुम्हाला सांगू तर या शीताचं महत्व काय काय आहे तर त्या ठिकाणी राजा परीक्षितीने गळ्यात साप टाकला आणि साप टाकल्यानंतर निघून गेले. शमीक मुनीचे ऋषी शमीक मुनीचे पुत्र शृंगी ऋषी त्या ठिकाणी आले आणि आल्यानंतर तत्क्षणात श्राप दिला. जनबी माय बापाच्या गळ्यात साप टाकला असेल त्याला अगदी काय 7 दिवसात मृत्यू होईल आणि असा श्राप दिला. त्यानंतर दिल्यानंतर त्या ठिकाणी राजा परीक्षिती काय गेले घरी गेले आणि त्यांनी सांगितलं की जो राजा आहे त्यांनी आपल्याला सगळं जीवन पोसवलं आपलं म्हणून त्याला पटकन काय करतो सांगू दे. आणि असं केल्यानंतर त्या ठिकाणी शृंगी ऋषी घरी गेले आणि त्यांनी सांगितलं की तुमचा मृत्यू जवळ आलेला आहे. असं म्हटल्यानंतर त्या ठिकाणी तिकडून शुकमुनी काय आले धावत धावत आले. मग शुकमुनी धावत आले आणि शुकमुनीने त्यांना राजा परीक्षितींना काय केलं 7 दिवसाची काय केली 7 दिवसा मुक्ती झाली. 7 दिवसा मुक्ती झाली. सारखं प्रमाण दिलं महाराजांनी. काय राजा परीक्षित सांगण्याचं तात्पर्य काय आहे एक शीत कोणा आणि ते आले का भागवत सांगायला त्याचंही कारण आहे. एक शीत काय केलं होतं अश्वमेध यज्ञ झाला होता पांडवांचा. त्यावेळेस पोपटाचं रूप घेऊन शुकमुनी काय केले होते त्या ठिकाणी त्यांचं एक शीत खाल्लं होतं पांडवांचा आणि त्यांचा घंटानाद कोण झाला होता स्वर्गामध्ये. त्यावेळेस भगवंताला विचारलं की घंटानाद का झाला म्हणे आपल्या यज्ञातून कोणीतरी एक ब्रह्मवेत्ता कोण ब्रह्मवेत्ता जेवून गेला. एक शीत खाल्लं तर 7 दिवस भागवत सांगावं लागलं. म्हणून एका शीताचं काय आहे एवढं मोठे काय आहे. अन पुण्य कधी वाया जाणार नाही होणार ते कधी टळणार नाही. अन पुण्य कधी वाया जाणार नाही. म्हणून दादा एकच सांगून जाईल की काय आहे पुण्य माणसाचं कधी वाया जाणार नाही. तुम्ही 7 या सप्त्यामध्ये जर पंगत जर दिली मी असं म्हणत नाही द्या दिली तर हे असा पूर्व भाग आहे काय आहे मागून चाललेली. एक जर पंगत दिली तर तुमच्या आयुष्यभराचं काय कुळाचं काय कुळामध्ये कधी काय दरिद्रता येणार नाही. म्हणून भगवंताला तुम्ही एका हाताने द्या भगवंत तुम्हाला किती हातात देईल 100 हाताने द्या 100 हाताने देईल. काय आहे भगवंत तुम्हाला 100 हाताने देईल. म्हणून भगवंताला एका हाताने असं भगवंताचं हे आहे विठ्ठल. आपलं कशावर चालू होतं नाही 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 काय श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम आचरणम वंदनम दास्य सख्य आत्मनिवेदनम. पा पहिल्या भक्तीला जर एवढा वेळ लागला अजून किती राहिले 8. मग 8 जर प्रत्येक जर सांगत बसलो तर काय आहे
मला तर असं वाटतं सकाळचा काकडा काय इथंच होईल. विठ्ठल विठ्ठल. म्हणून काय आहे, श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पाद शरणम आचरणम वंदनम दास सख्य आत्मने. म्हणून संत महात्म्यांनी मार्ग दावणे गेली आधी दया वेगळी संत दे तेनेचे पंथी चालू जाता न पडे गुंता कुठे काय. त्याच पंथाने जा, त्याच वाटाने जा. म्हणून त्याच्या सुद्धा पुढे काय हे प्रमाण कमी पडलं. त्याच्यामुळे माऊली ज्ञानोबारांचा माऊली ज्ञानोबारांचा मागवा घेतो. कसा मागवा घेतो? म्हणून पारदा पायी प्रवेशावया माझे ठाई उपायचे नाही वाणी येत. काय आहे? म्हणून पारदा पायी प्रवेशावया माझी ठाई उपायची नाही वाणी येते. म्हणून या ठिकाणी काय आहे की जप तप वगैरे भक्ती करा, परंतु तुम्ही आपण भक्ती करतो ती कशा प्रकारे करतो? नारद महर्षी आपल्या भक्ती सूत्रामध्ये सांगत असताना काय म्हणतात? तल्लक्षणाने वांछते नाना मतभेदात. भक्ती करतो परंतु ती कशा प्रकारे भक्ती करतो आपण? की भेदरहित भक्ती करतो. काय आहे? भेदरहित भक्ती करतो. कारण की पंचकरणामध्ये सुद्धा फार दृष्टांत आलेला आहे, परंतु आपल्याकडं वेळ कमी असल्या कारणामुळे फक्त अगदी बरोबर किती 10:30 म्हणजे 10:30लाच सोडणार आहे. त्याची काही तुम्ही चिंता करू नका. विठ्ठल काय आपण भक्ती कशी करतो? की वरून करतो, वरवरच्या अंगानं. म्हणून तल्लक्षणाने वांछते नाना मतभेदात भेदात भक्ती करतो. एक दृष्टांत सांगून जाईल तुम्हाला पटकन. म्हणजे एका घरी काय होतं, दुधाचा धंदा होता एका बाईचा. आणि दुधाचा धंदा होता आणि त्यांनी काय केलं की विठ्ठल म्हणून आपण कशा प्रकारे भक्ती करतो बघा. एक बाई होती आणि तिने काय सांगितलं म्हणे, गोकर्णाबाई होती ती. पण ती काय म्हणे, आपल्या गावात आहे का गोकर्णाबाई? कधी आली तुम्हाला? गोकर्णाबाई काय म्हणे, बी येते गोदावरीच्या घरून. हो गोदावरी बाई का? म्हणे मी गोदावरीच्या घरून येते म्हणे, आणि तुम्ही काय करा, नवऱ्याला म्हणे तुम्ही दुधावर ध्यान ठेवा म्हणे. अहो म्हणे मी पूजा करून राहिलो ना, मी दुधावर कसं ध्यान ठेवू? असं का? चहा कसा ढोसता फर हा चहा कसा ढोसता फर म्हणे. बर काय म्हणे, असं करा, देवाकडे पाठ करा आणि पोट कुणीकडे करा, दुधाकडे करा, चूल इकडं, चुलीवर दूध ठेवलं. बर ठीक आहे. मग नामस्मरण करा, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. नामस्मरण चालू झालं. आणि नामस्मरण करत असताना त्या ठिकाणी तिवड्यात आला बोक्या. आणि बोक्या कसं पाहतो? दुधाकडे पाहतो आणि त्या माळ जपणाऱ्याकडे पाहतो. त्यानं लावला होता चष्मा. तो चष्म्याच्या वरून पाहू लागला, अरे चष्मा आहे का कोणाले? आहे वाटतं. चष्म्याच्या वरून पाहू लागला आणि चष्म्याच्या वरून पाहू लागला. चष्म्याच्या वरून पाहत असताना अरे बोक्या मग याच्याकडे पाहिजे. यार बोक्याला काय वाटलं की आता हे महाराज चांगले तल्ली नाहीत नामस्मरण. रामकृष्ण हरी. बोक्या काय करताय, एक थाप पुढे, एक पाय पुढे टाक जाय आणि याच्याकडे पाह जाय, एक पाय पुढे टाक जाय याच्याकडे पाह जाय, एक पाय याच्याकडे पाह जाय. आणि असं करत असताना काय केलं, त्या बोक्याने काय केलं, काय केलं, त्या भगुण्यावर काय केली, उडी खाल्ली आणि सरस हाणलं. यानं काय केलं, धडकन उडी मारल्याबरोबर यानं माळच फेकून मारली त्या बोक्याला. काय आहे, माळ फेकून मारली आणि ती माळ पडली बोक्याच्या गळ्यात आणि बोक्या झाला. सगळीकडे बोंब झाली. बोक्या साधू झाला. बोक्या साधू झाला हो. बोक्यानं सप्त्यापुरती माळ घातली हो. बोक्या सप्ता झाला माळ काढून टाकत. सत्यापुरती माळ घालतात काही लोक. म्हणून दृष्टांत संपला, सिद्धांत लक्षात ठेवा. दृष्टांत लक्षात ठेवायचा नाही. म्हणून सिद्धांत काय आपला, की सिद्धांत हाच आहे की तत्लक्षणाने वांछते नाना मतभेदात. काय आहे, नारद महर्षींनी हा दृष्टांत दिला. म्हणून आपण भक्ती करतो. करून कशी भक्ती करतो, वरी भगवा झाला नामे अंतरी वश केला कामे त्याला म्हणून साधी साधू जगी विटंबना. म्हणून
नाम रूप नव्हता वेळ नुसता वाचेचा गोंधळ जवळी नाही चित्त काय मांडीली प्रेता अरे प्रेतामध्ये जर काय राम नसेल तर काही अर्थ आहे का त्या गोष्टीला? काहीच अर्थ नाही. चित्त नाही नामी तरी ते त्या प्रेतामध्ये राम नसेल तर काही अर्थ नाही. चित्तात कसं आहे, चित्त निर्मळ पाहिजे. काय त्याच्या सुद्धा हे प्रमाण कमी पडलं त्याच्यामुळे दुसरा तुकोबराय सांगतात, सासूसाठी रडे सुन भाव अंतरीचा भिन्न मोल घातले रडवाया नाही आसू आणि काय आहे. सासू म्हणजे आमच्या इकडे बरं, हे औरंगाबादचं आहे, ही तुमच्या इकडं नाही. औरंगाबादले म्हणजे तिकडं आहे की सून कधी लेप होत नाही आणि सासू कधी. मग त्यासाठी हे म्हणी बोलत मी कुठले देतो मी. सासूसाठी जडे सुन भाव अंतरीचा भिन्न. ज्या वेळेस ती एका ठिकाणी सासू वारली आणि सासू वारल्यानंतर त्या ठिकाणी एवढ्या जोरात कल्ला करी सून कशी होती व माय आणि बरी दिसत होती व माय आणि कानात डुल डुल मस्त डुल डुल हाला जाय बाबाय आणि बाप्पा माय नवऱ्यानं केले व अरे डुल राहिले घ्या काढून डुल. कशी पोत नाजर दिसत आहे व माय आणि कशी मान टुकू टुकू हाले व माय. काय आहे असे म्हणत आहे. आणि म्हणून सर्वात जास्त रडत आहे ती सून रडत आहे. आणि कल्याणी बरं तिकडे विठ्ठल तिचा भाऊ सुद्धा नाही रडत आहे, लेक सुद्धा रडत नव्हती, नवरा सुद्धा रडत नव्हता, ती एवढी सून रडत आहे. म्हणून सासूसाठी रडे सून भाव अंतरीचा भिन्न मोल घातले रडावाया नाही आसू आणि माया. त्याचं आसूनी प्रेम नाही. काय आहे भक्ती प्रेमा विन ज्ञान नको देवा अभिमान नित्य नवा प्रेम सुख देई प्रेमा विन नाही समाधान प्रेमा विना समाधान नाही. म्हणून सर्वात जर असेल तर प्रेमात ताकद आहे. प्रेमानं काय देव भावाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला पै भक्ती मी एकी जाणे ते ते साने तोरण म्हणे आम्ही भावाचे पाहुणे भलती करी. म्हणजे देव काय करू शकतो, दळण सुद्धा काय करू शकतो, दळू शकतो. पण देव सुद्धा काय करू शकतो, जनाबाई काय करू शकतो बाळा, मग कसं दळू शकतो म्हणे एकदा मग ओव्या गाऊनी स्वरात दासी जनी जागरात. ओव्या गाऊनी स्वरात दासी जनी जागरात. दळण दळीले सख्याची आई, दळण दळीले सख्याची आई. आळ चोरीचा माझ्यावरी
गेलास देवा वाकडेली तू अंगावरी वाकडेली तू अंगावरी याळ तोरीचा वा, आता मनातून टाळ्या वाजवल्या बसून काय आहे कोणी आई वडिलाला असं वाटत नाही कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा म्हणून त्यांना हरिक वाटतो काय आहे तर आज रोजी त्याचे आई वडील किती धन्य असतील म्हणून हा विद्यार्थी आमच्याकडे शिकतो असे मुलं तयार होऊ शकतात तुम्ही जर एकी केली तर म्हणजे संस्कार कुठेतरी काय आहे आम्ही दोघं भाऊ आहे हे गाणे गायक महाराज म्हणजे गायणारे महाराज काय आहे हे गायनाचार्य आणि आम्ही दोघं सख्खे भाऊ आहे एका आईचे लेकर दोन आईचे नाही काय आहे दोघं भाऊ एका स्टेजवर कधी दिसतात का सरपंच साहेब दोघं भाऊ आहे आणि दोघाला काही सांगा गायनाचं सांगा मृदंगाचं सांगा भागवत सांगा कीर्तन सांगा सर्व गुणांना संपन्न असा एकही गुण कमी दिला नाही काय आहे म्हणून आज हे आमचं परम भाग्य आणि आमच्या आई वडिलाची ही पुण्य आहे विठ्ठल तुम्ही मुलं जमा करा आम्ही शिकवायला काय आहे तयार आहे महाराज आणि आम्ही शिकू शकतो तसं त्याचप्रमाणे हा मुलगा जास्त दूरचा नाहीये कुठला असेल गोदरीवाडी मुलगा आहे फार सुंदर गातो आणि असे मुलं आहेत इथून म्हणजे आता कमी आणलेली मुलं परंतु आमच्याकडे मुलं आहेत म्हणून असू म्हणून काय आहे विठ्ठल काय देव भावाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला बाई भक्ती मी की जाणे तिथे साने थोरण कोणे आम्ही भावाचे पाहुणे भलतेच करी म्हणून देव कसा आहे देव भावाचा भुकेला आहे म्हणून देवाचं नामस्मरण होऊ शकते तर मग देवाची भक्ती करायची म्हणजे षोडशोपचार चतुष्पचार पंचोपचार म्हणजे का तर नाही देवाची भक्ती करायची म्हणजे कशी उक्ती बा आमच्याजवळ वेळच नाही आम्हाला तर मरायला येळणी हो महाराज आणि तुम्ही म्हणाले भक्ती करा भक्ती करायची परंतु कशी करायची भक्ती होऊ शकते परंतु कशी होऊ शकते कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल भव श्रम सुख होईल दुःखाचे म्हणून नाथ महाराजांचा मागोवा घेतो म्हणून हरी बोला देता हरी बोला घेता हसता खेळता हरी बोला जनी हरी बोला विजनी एका जनार्दनी हरी बोला कांडता हरी बोला भांडता उठता बसता हरी बोला हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाळ म्हणा राम नाम हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाळ म्हणा राम नाम हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा गोविंद गोपाळ हरी नारायण गोविंद गोपाळ हरी म्हणून कसं म्हणा अंतकरणापासून म्हणा आणि तीच महाराजांची काय होईल आपली सेवा होईल ते अभंगाच्या
महापूजा अनुभव नाही तुझ्या. म्हणून हेच काय होऊ शकते माणसाची विष्णूची पूजा होती. नामस्मरण हेच काय भक्ती होऊ शकते. म्हणून स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती. म्हणून स्वामींची माणसानं काय करा मानवान काय करायचे. म्हणून तनु मनु भावे चरणाशी लागावे आणि अगरत्वा करावे दास्य सकळ. म्हणून स्वामीची मनोभावनेतून अंतकरणापासून जर सेवा केली तर स्वामीला किती निर्दयी असला तरी वेळेवर दया आल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल. म्हणून काय आहे स्वामींची माणसाने काय केली पाहिजे सेवा केली तर अशी सेवा करीन मन बार हा. तुझी सेवा करीन मन बार तुझी सेवा करीन मन बार तुझी सेवा करीन मन बार काय तुझी सेवा करेन. स्वामीची सेवा केली कशी कशी केली पाहिजे मनोभावनेतून सेवा केली पाहिजे. हनुमंतरायांनी काय केलं हनुमंतरायांनी सुद्धा दास्यत्व निकट हनुमंत केले म्हणून देखिले रामचरण. स्वामीची सेवा कशी केली अंतकरणापासून केली मनापासून केली. म्हणून मनापासून जर स्वामीची सेवा केली तर निश्चित माणसाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. मी तुम्हाला एक सांगून जाईन एक असं सांगून जाईन की कोंडोलीचे कोण आहे पितांबर महाराज गजानन महाराजांचे परमभक्त. परमभक्त असणारे स्वामींची किती सेवा केली. काय आहे जगाच्या करण्या उद्धार गजानन रूपी अवतार धरुणी आले महावीर समर्थ सिद्ध योगी. गजानन महाराजांच्या विजय ग्रंथामध्ये 17व्या अध्यायात उभे काय जगाच्या करण्या उद्धार गजानन रूपी अवतार. काय आहे जगाच्या करण्या उद्धार गजानन रूपी अवतार धरुणी आले महावीर समर्थ सिद्ध योगी. म्हणजे जगाचा उद्धार करण्याकरता संत महात्मे या पृथ्वी भूतलावर अवतार धारण करतात. अवतार तुम्हा धरावया कारण उद्धाराया जन जडजीवा. मूढ पापी पामर विषय जिज्ञासू इतक्यांचा उद्धार करण्यासाठी संत महात्मे या पृथ्वी भूतलावर अवतार धारण करतात. कारण की अवतार धारण करून काय करतात कारण की धर्मरक्षावया अवतार घेसी. आपल्या पाळीसी भक्तजना संत महात्मे काय आहे जगाच्या उद्धारासाठी काय घेतात अवतार धारण करतात. कारण की पवित्रानाय साधूना विनाशाची दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी योगे योगे. म्हणून अधर्माचा नाश करण्यासाठी संत महात्मे किंवा देवी या पृथ्वीभूतावर अवतार धारण करतात. कारण की देवते संत निमित्त त्या प्रतिमा म्हणजे काय आहे शंका घ्यायचं काम नाही का देवन हे म्हणून देव आणि संत हे एकाच नाण्याच्या बाजू आहेत. म्हणून ज्याप्रमाणे काय आहे ज्याप्रमाणे ओठ दोन आहे परंतु बोलणं काय आहे एक आहे. म्हणून कान दोन आहे परंतु श्रवण काय आहे हात दोन आहे पण टाळी काय आहे. म्हणून चालणे पाय दोन आहेत परंतु चालणं काय आहे. म्हणून नाकपुड्या दोन आहेत परंतु श्वास. म्हणून संत महात्मे आणि देव काय आहे एक आहे. नवरा बायको दोन आहेत परंतु एक आहे मनाने काय आहे नवरा बायको दोन आहे पुरुष आणि बाई परंतु मनाने काय आहे एक आहे. म्हणून परंतु आताची नाही आता कोर्टात बंद खेळतात ती विठाला विठाला. म्हणून पितांबर महाराज ज्यावेळेस कुंडलीला गेले आणि कुंडलीला गेले असताना त्या ठिकाणी एका आंब्याच्या झाडावर काय गेले वर जाऊन झोपले. खाली का झोपले नाही खाली काय डसत आहे त्यांना मुंग्या डसत आहे. आणि मुंग्या डसत असताना पितांबर महाराज
कुठं जाऊन बसले, वरती जाऊन बसले आणि रातभर त्या ठिकाणी आराम केला. परंतु दिवस केव्हा उजळला हे त्यांना काही समजलं नाही. परंतु लोक आले आणि लोक जमले, अरे चोट्टा आला रे, चोट्टा आला रे, चोट्टा आला रे, चोट्टा आला रे, काय म्हणताय असे म्हणत आहे लोक. म्हणून असे म्हणून त्यानंतर सर्व गाव जमा झालं आणि गावात अगोदर काय होईल होती, चोरी होईल होती. आणि चोरी होईल होती आणि म्हणू लागले लोक, काही म्हणतात लोक, मी आलो एका ठिकाणी आणि म्हणे बाबा आले. अरे म्हणलं बाबानी अजून बाबा व्हायला टाइम म्हणलं, विठाला विठाला झालं एका ठिकाणी नाव नाही सांगितलं तुम्हाला. म्हणून काय आहे तसं म्हणू लागले पितांबर महाराज, कोणी चोट्टाय चोट्टाय चोट्टाय. आणि असे जमल्यानंतर आणि खाली उतरवलं, दगड मारले, खाली आले पितांबर महाराज. आणि खाली आल्यानंतर त्या ठिकाणी तू गजानन कोण का, तू कोण आहे बा? मी पितांबर आहे आणि गजानन महाराजांचा भक्त आहे. गजानन महाराजचा भक्त आहे? अरे गजानन महाराजांची भक्ताची काय लायक बरोबरी करतो का तू? गजानन महाराजांच्या भक्तानं काय केलं होतं? गजानन महाराजांच्या भक्तांनी भरपूर, गजानन महाराजांनी काय आहे, आंब्याला फळं आणली होती, तू निस्ते पानं आणून दाखव. काय निस्ते पानं आणून दाखव, मग तुले गजानन महाराजांचा भक्त समजू आम्ही. काय आहे, गजानन महाराजांचे भक्त जामसिंग यांनी काय केलं होतं, इरीला पाणी लावलं होतं. गजानन महाराजांचे भक्त श्री संत वासुदेव महाराज अकोटकर यांनी काय केलं होतं, मांजरीला जिवंत केलं होतं. तू नुसतं काय कर, फक्त पानं आणून दाखव. म्हणून त्यांनी गजानन महाराजांची प्रार्थना केली. आणि गजानन महाराजांकडे इतके सामर्थ्य होते की भरपूर सामर्थ्य होतं महाराजांकडे. किती गुरुरायाची माय माऊलीची, गुरुरायाची माय माऊलीची, ऐकावी थोरवीला सुद्धा झाडाला गजाननाने थोरली पालवी सुद्धा झाडाला गजाननाने थोरली पालवी. महाराजांनी ठाई ठाई दाविली चमत्कार, कुंडली पुष्प्याला झाला साक्षात्कार. झाड आंब्याचे ते कैक दिवसाचे ते वाऱ्यावरती डोलले सुक्या झाडाला गजाननानं थोरली पालवी गेल्या झाडाला गजाननानं थोरली पालवी. असा रिस्पॉन्स द्यायला पाहिजे बाबा. तेव्हा काय जसं कडक विठाला म्हणून सद्गुरु श्री गजानन महाराज म्हणून काय केले, पितांबर महाराजांनी काय केली, स्वामी सेवा केली. म्हणून स्वामी सेवा केल्या असल्या कारणामुळे पहिलं टोक सुटलं, स्वामी काजगुरु भक्ती. म्हणून स्वामी सेवा, म्हणून पितांबर महाराजांनी स्वामी सेवा केली. म्हणून त्यांचं काय झालं, हे झालं. आणि गुरुभक्ती कोणी केली, धोम्मे ऋषींचे 3 शिष्य होते, एक अरुणी नावाचा आणि एक उपमन्यू नावाचा. अरुणीला काय सांगितलं की आज मळ्यामध्ये जाय आणि मळ्यामध्ये जाऊन काय कर, पाणी दे. आणि त्या ठिकाणी भरपूर पाणी येऊ लागलं. भरपूर पाणी येत असताना त्यांनी ते काय केले, आडवे झाले. आणि आडवे झाल्यानंतर त्या ठिकाणी बेशुद्ध पडल्यानंतर ऋषी आले आणि त्यांना काय केले, आपणासारखे करते तात्काळ नाही काळ वेळ तया लागली. म्हणून त्यांनी इतकी सेवा, आणि तुम्हाला काय पटपट म्हणजे शॉर्टकट सांगण्याचं जास्त टाइम किती कमी राहिला. म्हणून कसं आहे, पटकन सांगून बरोबर 10:30 संपू. बोर झाले असेल तर विठाला कोणी ऐकून घेत नाही. बायको म्हणते तिकडं सांगा कीर्तनात, इकडं नका सांगत तू. म्हणून तरी तुम्ही असं 2 घंटे म्हणजे बसले तरी समजा. म्हणून त्या ठिकाणी काय गुरुभक्ती एवढी आहे. म्हणून उपमन्यूची सुद्धा काय केलं, उपमन्यूला काय सांगितलं की तू आज काय कर, शिकण्याकरता आले विठाला म्हणून उपमन्यूला काय सांगितलं की उपमन्या
तू आज जंगलात जायचं आणि जंगलात गेल्यानंतर त्या ठिकाणी ढोरं वळायचे. ढोरं वळू लागले आणि मधुकरी आणायची. मधुकरी आणून त्या गुरुपुढं ठेवायची आणि गुरुने काय केलं, परीक्षा घेण्याचा प्रयत्न केला. परीक्षा घेऊ लागली. मधुकरी ठेवली आणि जा ढोरं वळायला. दिवसभर ढोरं वळले. वरून ढोरं वळून काय प्यायचे, ते दूध प्यायचे. आणि आज काय खाल्लं म्हणे, आज दूध पिलं देव गुरुजी. बरं आता उद्या काय करायचं, उद्या दूध प्यायचं नाही. गेला म्हणे आज काय खाल्लं, आज म्हणे जे ढोरं पीत होते त्यांच्या मुखाचा जो फेस होता तो खाल्ला. बर ते असं म्हटल्यानंतर गुरुजी म्हणले तोही प्यायचा नाही. गेला आणि याला भूक लागती. भूक लागल्यानंतर हा काय करू होता की वावरामध्ये रुईची झाडं राहतात. त्या रुईच्या झाडाचं काय केलं, दूध काढलं आणि त्या रुईच्या झाडाचं दूध काय पिलं. पेल्यानंतर डोळे आंधळे झाले आणि आंधळे झाल्यानंतर तो काय पडला, विहिरीत पडला. आणि विहिरीत पडल्यानंतर सद्गुरू तिकून आले आणि सद्गुरूंनी काय केलं, हात ठेविला मस्तकी प्रसाद देऊनी केले सुखी. म्हणून तो आवाज देत होता आणि आवाज दिल्यानंतर गुरुजी त्या ठिकाणी येऊन त्याच्या डोक्यात हात ठेवला आणि त्याला काय केलं, कृतार्थ केलं. म्हणून आपणासारखी करती तात्काळ नाही काळ वेळ जायला लागली. स्वामी काज गुरु भक्ती असे म्हणून अशी काय केली पाहिजे माणसानं, गुरुभक्ती केली पाहिजे. म्हणून असा जर गुरु माणसाला प्राप्त जर झाला, मंत्रतंत्र उपदेश ती घरोघरी गुरु आहे ती परी सद्र वस्तूतून मिळवी त्याशी श्रीकृष्ण सद्गुरू मानी. काय आहे म्हणजे नकराती भागवतामध्ये सांगत असताना म्हणतात की जो गुरु सद्र वस्तू म्हणजे सचिदानंद रूपाय विश्वपत्यादी हे तवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नमः. म्हणजे जो अशा सचिदानंद स्वरूपाची काय करतो, भेट करून देतो, तो कोण आहे, सद्गुरू आहे. म्हणून अशा सद्गुरूला माणसानं काय केलं पाहिजे, शरण गेलं पाहिजे. मंत्र तंत्र उपदेश ते घरोघरी गुरु आहे ते म्हणजे जो शब्दपर निष्ठंत प्रबोधनी समर्थ तोची सद्गुरू जाण निश्चित उद्धवा. जो गुरु कोण आहे, जो एक आपल्या याच्यावरती रूढ आहे, आपल्या वाक्यावरती रूढ आहे, अशा गुरुलाच माणसानं काय शरण गेलं पाहिजे. म्हणून ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वाधिकम गगन सदृशम तत्वमस्यादी लक्षणम एकम नित्यम विनोदम अचलम सर्वादि साक्षी भूतम त्रिगुणारहितम सद्गुरुम तम. अशा सद्गुराला माणसानं काय केलं पाहिजे, शरण गेलं पाहिजे. तनु मनो भावे चरणाशी लागावे आणि अग्रत्वा करावे. तो गुरु सुद्धा काय कसा असला पाहिजे, 12व्या अध्यायात सांगून देईन तुम्हाला. ज्ञानेश्वरीच्या 12व्या अध्यायात जे जे शुद्धे उदार प्रसिद्धे अनवर्त आनंदे वर्षिते विषय व्याळी मिठी दिल्या नुटी ताटी ते तुझी गुरुकृपा दृष्टी निरुषे तरी करुणाती तापकोळी कैसन सुखजाळी जरी प्रसादी रस कल्लोळी पुरेसुतू योग सुखाची सोहळे सेवका तुझे स्नेहाळे सोम सिद्धी चलाळे परिसितू आधार शक्तीचे अंकी वाढी वाढीविषयी. तुम्हाला समजलं का माऊली काय आहे. म्हणून आता टाइम कमी राहिला म्हणून काय आहे, पट आता जेवढं घेण्याचा प्रयत्न काय आहे करतो. म्हणून असा जर सद्गुरू जर माणसाला प्राप्त जर झाला, जय जीव शुद्धी जो शुद्ध आहे, अंतकरणात पवित्र आहे, परमानंद आहे, जो सचिदानंद स्वरूपाची भेट करून देऊ शकतो, अशा सद्गुरूला माणसानं काय केलं पाहिजे, तद्विधी प्रणिपातेने परिकृष्ण सेवाय उपदिक्षिण ते ज्ञानम ज्ञानीना. म्हणजे अशा गुरुला काय केलं पाहिजे, माणसानं शरण गेलं पाहिजे. आणि म्हणून अशा गुरुला जर शरण गेलो, जो अपेक्षा रहित आहे अशा गुरुला शरण गेलं पाहिजे. अनपेक्षा सुचिर दक्ष उदासीन गतवेता सर्व रंग परित्यागी योमत भक्त समीप प्रिया पा. असा अभ्यास पाहिजे. नीचा पूर्वार्ध निदान काय केलं पाहिजे, सोडला पाहिजे. म्हणून अशा जर गुरुला शरण माणसानं काय केलं पाहिजे, शरण गेलं पाहिजे. गजानन महाराजांच्या विजय ग्रंथामध्ये एक ओवी बघा, एक ओवी आलेली आहे 9व्या अध्यायामध्ये. दांभिक म्हणून नाही गुरु ती अवघे पोट गुरु पुरा माझे फाटक्या तारू तारण्या समर्थ असे. काय आहे दांभिकपणाला, जे दांभिक गुरु आहे, काम क्रोध लोभ मोह मत्सदंभ आणि अहंकार ज्यांच्या हृदयामध्ये आहे अशांना गुरु म्हणू नये. म्हणून गुरु कसा पाहिजे, वा धन्यवाद मंडळ आपला आभारी. म्हणून काय अशा गुरुला माणसानं काय केलं पाहिजे, शरण गेलं पाहिजे. म्हणून गुरु कसं पाहिजे की गुरु कसा पाहिजे, गुरुला सुद्धा काय आहे, एक गजानन महाराजांच्या विजय ग्रंथामध्ये होई 5व्या अध्याय क्रमांकामध्ये काय, गुरु असावा महाज्ञानी सकल शास्त्र चिंतामणी गुरु असावा परमगुणी भक्ती पंते दाविता. म्हणून असा जर गुरु असला तर अशा गुरुला काय केलं पाहिजे, माणसानं शरण गेलं पाहिजे. म्हणून स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापदी. म्हणून पित्याची सुद्धा काय केली पाहिजे, सेवा केली पाहिजे. आई वडिलांची काय केली पाहिजे, सेवा केली पाहिजे. कशा प्रकारची सेवा केली पाहिजे. आणि आई कशी असते
आईमध्ये हे सागर असतात. आई ही सागर असते आणि म्हणून एक सुंदर म्हणतो तो म्हणू द्या. आई माझी मायेचा सागर तिला तिने जीवन आधार आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार आई माझी मायेचा सागर तिला तिने जीवन आधार तुम्ही म्हणताना तुम्हाला म्हणायचं होतं म्हणून आणलं का म्हणतात ते तर नाही. नाही पितृवचन सेवा म्हणून आई वडिलांची काय केली पाहिजे सेवा केली. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आधार नवीची चांदणी तू ग चंद्राची तोर शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर तुझ्या शीतल छायेमध्ये उभ आयुष्य जगेन आई देवा पाशी मी ग आई तुलाच मी मागेन आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार म्हणून आईवडिलांची काय केली पाहिजे सेवा केली पाहिजे. म्हणून स्वामी काळजीगुरु भक्ती पितृवचन सेवापती हीची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझ्या. म्हणून दुसरा कोणता याच्यातून अनुभव नाही. तुकोबा काही लोक कसे म्हणतात की महाराज आम्ही गुरु केले होते परंतु ते कुठे गेले हिमालयाला चालले गेले. काहू महाराज आम्ही स्वामी केले होते परंतु ते तपश्चर्याला चालले गेले. काहू महाराज आमचं काय म्हणतात कोणी सेवापती 10 मिनिटं घेऊ ना ऐका 10 मिनिटं 5 मिनिटं महाराजांना 5 मिनिटं. म्हणून काय आहे सेवापती म्हणून काय आहे विठाल विठाल म्हणून स्वामींची सेवा केली. स्वामी भेटले नाही गुरुची सेवा केली परंतु ते गुरु कुठे गेले चालले गेले. म्हणून पती म्हणतात तर भाऊ महाराज मग लग्न झालं नाही मग पती कसाच मग परंतु काय आहे आता सुद्धा आमच्या गावात 40 वर्षाचा नवरदे म्हणजे पोरी पहा महाराज पोरी म्हणलं पोरी पाहायला जाऊ का कीर्तन करायला जाऊ विठाला विठाला लोक म्हणतील ना कीर्तन करायला आले का पोरी पाहायला आली तुम्ही हा. म्हणून काय आहे की तसे सेवापती आमचं लग्न झालं नाही महाराज. बरं तुमच्या सेवा लग्न झालं नाही परंतु तुम्हाला असं वाटत असेल ना की आमच्याकडून सेवा व्हावी असं वाटत असेल तर मुखाने काय करायचं सत्य बोलायचंय. सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात न प्रियम ब्रूयात अप्रियम सत्यांचे काय येश धर्म सनातन काय आहे सत्य बोललं पाहिजे. सत्यनं तापती रवी सत्यनं धारती पृथ्वी सत्यनं वायू वाहती म्हणजे काय आहे तो आठवणी राहिला मी आठवला की सांगतो तुम्हाला काय आहे. कारण की वयामानानं जर फरक पडतो ना जसं वयामानानं खरंच वय जास्त झालं ना म्हणे आल्याबरोबर बाबा या म्हणे जेवण करा बरं बाबा बरं म्हणून तसं काय आहे सत्यनं सत्यामुळेच काय आहे सत्यनं तापती रवी म्हणून सत्यासारखं तप नाही सत्यासारखं काही हेच नाही. म्हणून पितृवचन सेवापती म्हणून रामप्रभूंनी सुद्धा काय केलं दशरथाने सांगितलं की वनवास तुला वनवास आणि भरताला गादी म्हणून रघुकुल रीत सदा चली आई प्राण जाय परे वचन जाय. म्हणून बापांची त्यांनी सेवा केली आणि पितृवचन सेवापती म्हणून पितृचं काय केलं त्यांनी आदर केला. विठ्ठल विठ्ठल म्हणून पतीची सुद्धा काय माणसाने बायांनी सुद्धा काय केली पाहिजे सेवा केली पाहिजे. म्हणून पतिवर्ता जैसा भतार प्रमाण आम्हाला तैसा परी. थोडक्यात हा असा धावता अर्थ आहे बरं का. म्हणून विस्तारपूर्वक सांगायचं म्हटलं सकाळचे 5 पाहिजेत नव्हतं. म्हणून सेवापती म्हणून कोणी काय म्हणतं बा आमचं लग्न झालं नाही आमचा बाप मेला
आमचं लग्न झालं नाही, परंतु मग तुमची सेवा घडाल असं वाटत असेल ना, तर तुम्हाला काय आहे, अभंगाच्या 3ऱ्या चरणात सत्य बोले मुखे बोले मुखे म्हणून सत्य बोले मुखे दुखे अनेकांचे दुखे, म्हणजे मुखाने काय करा, सत्य बोला, म्हणजे तुमचं काय होईल, तप होईल. म्हणून आणि तुम्ही सत्य बोलून काय करा, एका माणसाने काय केलं, एका माणसाने राजा होता आणि तो जंगलात गेला, आणि जंगलात गेल्यानंतर त्या ठिकाणी भेटल्यानंतर त्या ठिकाणी भेटले लाकूड तोडणाऱ्याला, आणि तो लाकूड तोडण्याला विचारलं लागला की बाबा तुम्ही काय करत असता. म्हणे काय नाही राजे साहेब, तुमच्या जंगलातले लाकडं तोडतो आणि विकतो कोळशी करून. बर ठीक आहे. म्हणजे त्यांना आदर सत्कार केला होता, आणि आदर सत्कार करून राजाला घरी बसवलं, जेव खाऊ घातलं, आणि राजा प्रसन्न झाला. राजाने सांगितलं आजपासून तुला काय माहिती का, आजपासून तुला लाकडं तोडायचं काम नाही, हे 4 एकर तो चल, हे 4 एकर दिलं. आणि याचा नित्यक्रम काम होता की रोज काय करायचे, लाकडं आणायचे, जाळायचे, कोळशी करून विकायचे. ह्या त्याचा नित्यक्रम होता. असं काय केलं त्यानं, 3 एकर जाळलं, आणि 3 एकर जाळलं, आणि 1 वर्ष अशी बरसात झाली, बद 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 अशी बरसात झाली. आणि बरसात झाल्यानंतर त्यानं काय केलं, ते लाकूड जसं होतं तसंच नेलं बाजारात, आणि त्याचा घमघमाट काय सुटला, सुगंध सुटला. आणि सुगंध सुटल्यानंतर त्या ठिकाणी सुगंध सुटल्यानंतर सगळ्यांना सुवास येऊ लागला. आणि एक जण आला, अरे हे 10,000 रुपये देतो का म्हणे. अरे याच्या पायाखालची जमीन हल्ली डायरेक्ट. म्हणजे 10,000. एक दुसरा आहे म्हणे 20, 50 लाख रुपये. अरे यानं मग त्याच्या जवळच्या माणसाला विचारलं, आणि जवळच्या माणसाला विचारलं, हे लाख रुपये देऊ राहिले म्हणे, कशाची देऊ राहिली. अरे म्हणे पागला, हे जे लाकूड आहे हे चन्नाचं लाकूड आहे म्हणे. काय लाकूड आहे, चन्नाचं. आणि मी आतापर्यंत काय केलं, कोळशी करून दिली 2 रुपये किलोनं. दृष्टांत संपला, सिद्धांत ध्यानात घ्या. काय की माणसाचं गेलं 10 वर्ष गेले, संसारातलं आयुष्य गेलं 25 वर्ष गेले, त्याचे 25 वर्ष गेले, राहिलेले 75 वर्ष गेले. तर शेवटच्या कालावधीत तरी काय करा, परमार्थ करा. परमार्थ महाधन जोडी देवाची चरण. म्हणजे आतापर्यंत काय केलं, 3 एकर कोळशे करून जाळले, आतापर्यंत काय केलं, याच्या त्याच्या काड्या करण्यात आपले दिवस गेले. याच्यात म्हणजे याचं चुरून आण, त्याच्या गवऱ्या चुरून आण, त्याचं शेण चुरून आण, त्याचं काही चुरून आण, हे आपलं असं गेलं. तू म्हणसान काय, तुम्हाला काही माहिती का, मला काही माहिती. गजानन महाराज काय आहे, गेलेलं आयुष्य आपलं. म्हणून 1 तास उरला खटवंगरायाशी, भाग्य दशा कशी प्राप्ती झाली. म्हणून तुम्ही काय करा, ते आयुष्य काय करायचं, ते 3 आहे म्हणून 3 टप्पे हे केले, तुम्ही बर्बाद केले. आणि 4थ्या टप्प्यात काय करायचंय, भगवंताच्या जवळ जायचंय. म्हणून तुम्ही असा दृढ मनामध्ये इच्छा करा, मनामध्ये काय करायचं आहे, निश्चय करायचा.
अनुभव आल्या बजाव. मिले सुर मेरा तुम्हारा ओ सुर बने हमारा सुर की नदियां हर दिशा से बहके सागर में मिले बादलों का रूप लेके दर से हल्के हल्के चांद तरसते चांद तरस तेरा सुर मेरे मेले सुर में झूठा दरिया में के सागर में मिले बदला का रूप लगे बरसना ओले ओले ओ तेरे प्यार में तारो मारो पटे अपने सुर निरालो माझा तुम जादू की तारा मर कदमर मूर्ति वाला ये संदैया ये बनो तक चुन तक चुन तक चुन तक चुन हजरत दादा सैयद सादत रहमतुल्लाह अलैह
सगळे कवाचे वाजू राहिले टाळ गिळ तुम्ही काहीच नाही. पण आता आहे बा म्हणून एकदा फक्त पुरुषांनी माझ्या मागं म्हणायचं आणि पुरुषांनी माझ्या मागं म्हणायचं. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. पुरुष फक्त पुरुष. आता महिला बघा सांगा. नामदेव जनाबाई, सोपान काका मुक्ताबाई. माणसापेक्षा बायचा आवाज जास्त येऊ राहिला. आता पुरुष पहा. ज्ञानोबा बाबुली तुकाराम, ज्ञानोबा बाबुली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. खऱ्या अर्थाने हेच कीर्तन आहे बघा. आता बाया पहा. नामदेव जनाबाई, सोपान काका मुक्ताबाई, नामदेव जनाबाई, आम्ही काही म्हणत नाही. अरे एक माणूस काय असं त्याला म्हणताय ज्ञानेश्वर माऊली म्हण, ते काय म्हणताय ती बाई काय म्हणताय, हा विको कसं करत असं ती काय म्हणताय विठोबा म्हणजे विठ्ठल विठ्ठल म्हणताय ना, ती काय करताय पप्प्याचे पप्पा पप्प्याचे पप्पा पप्प्याचे पप्पा. म्हणजे त्या बाईच्या मालकाचं नाव होतं विठ्ठल. म्हणून मालकाचं नाव घेऊ कसं, परंतु त्या विठ्ठलाचं नामस्मरण काय करायचंय, अंतःकरणापासून करायचंय, मनापासून करायचंय. म्हणून आज या ठिकाणी मला फोन आला होता की महाराज आमच्या पळस कीर्ती तुम्ही तारीख घेता का. मी म्हणलं हो बा काय हरकत नाही तारीख घेऊ म्हणलं. म्हणून आमचे असणारे मामाश्री तेही या ठिकाणी काय आहे उपस्थित आहे. आणि बोर्डे भाऊ त्यांनी रमेश भाऊ बोर्डे यांनी काय केलं होतं मला फोन केला होता. म्हणजे महाराज आपल्या गावात कीर्तन आहे तुमची सेवा. म्हणलं काय हरकत नाही बा कीर्तन आम्ही काय हरकत नाही. मग त्यांनी ही कीर्तनरूपी सेवा माझ्याकडे दिली. आणि त्याचप्रमाणे नवयुग हे मित्रमंडळ म्हणून त्यांचा मला फार काय झाला आनंद झाला. म्हणून कोणाला असं वाटत नाही आपल्या पुरं काय गायनाचार्य झाले पाहिजे, कीर्तनकार झाले पाहिजे, कोणालाही वाटते हा. म्हणून कोणालाही असं वाटते. तर यांचा सुद्धा काय मला आनंद वाटला. आणि आमच्या इथले म्हणून कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. हे पोरग पण फार सुंदर म्हणतो. फक्त काय म्हण एक छोटस मंदिर कळस बोलला म्हणून बस एकच कर सगळं म्हण सगळं ऐकताय ना. ऐकू राहिले का. हा पुरा